नमस्कार मित्रांनो, आपण प्लाझा वायर लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करणार आहोत. बघा, खूप स्ट्रॉंग आपणाला हा स्टॉक दिसतो. मागील पण आपण या स्टॉकबद्दल बरेच वेळेस आपण डिस्कस ऑलरेडी केलेलंच आहे. आता हे सध्या स्टॉक आपल्याला डिस्काउंटला मिळतो, बरोबर आहे. आता डिस्काउंटला हा आपल्याला चार्टमध्ये आपल्याला डाऊन जाताना दिसतो चार्टमध्ये, बरोबर आहे. पण ॲक्च्युली जर बघितलं तर कंपनी चांगल्या पद्धतीनं ग्रो करताना आपल्याला दिसते. कंपनीचं प्रॉफिट आणि कंपनीचं सेल चांगल्या पद्धतीनं ग्रोइंग कंपनी, इन्व्हेस्टर पण चांगल्या पद्धतीच्या कंपनीमध्ये आहेत. तर आपणाला ही चार्टमध्ये आपल्याला फक्त कंपनी डाऊन जाताना दिसते. आणि ॲक्च्युअली जर बघितलं तर एक प्रॉफिटेबल कंपनी आपल्याला दिसते, बरोबर आहे. आपण थोडंसं या फंडामेंटल जर बघितलं या स्टॉकमध्ये तर आपल्याला लक्षात येतं लगेच कंपनी कशा पद्धतीनं ग्रो करताना दिसते. खूप मार्केट कॅप छोटं आहे कंपनीचं, अजूनसुद्धा कंपनी लहान आहे. एक जवळपास आपल्याला 328 करोड इतकं मार्केट कॅप आहे. पण या कंपनीच्या आपण थोडीशी सेलवर जर नजर टाकली तर सेल बघू शकतो आपण कशा पद्धतीनं कंपनीच्या सेलमध्ये आपल्याला ग्रोथ दिसते. सेलवर जर बघितलं तर बघू शकतो इथं 177 करोडहून कंपनीने 198 करोड इतकं आपल्याला सेलमध्ये ग्रोथ दाखवलेली आहे. एक प्रॉफिटेबल कंपनी आहे. इन्व्हेस्टर पण चांगल्या पद्धतीच्या या कंपनीमध्ये दिसतात. इन्व्हेस्टमेंट बघितली तर बघू शकतो आपण. प्रमोटरची होल्डिंग जर बघितली तर आपल्याला जवळपास 70% पर्यंत दिसते. फॉरेन इन्व्हेस्टर 0.01%, डोमेस्टिक इन्व्हेस्टर 0.17% पर्यंत, जवळपास 30% आसपास आपल्याला पब्लिक दिसते. बघा, पब्लिक इथं कमी आहे म्हणजेच आपल्यासाठी हा उत्तम स्टॉक असू शकतो. तर या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो. तर या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर सुरुवातीला आपण या स्टॉकचं फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे आणि स्वतः इन्व्हेस्टमेंट करण्याअगोदर स्वतःचं रिसर्च करणं गरजेचं आहे. त्यानंतरच आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका.